स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा प्रणीत विहिप रामनवमी शोभायात्रा समितीची रामनवमीची पारंपरिक शोभायात्रा अकोला महानगरात रविवारी राम जन्मोत्सव दिनी मोठ्या भक्तिभावात निघाली। लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्या या शोभायात्रेतील रामभक्तांचे सर्व ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले। सायंकाळी राजराजेश्वर मंदिरापासून समितीची भव्य शोभायात्रा राजराजेश्वर व श्रीरामाचे पूजन करून शेकडो महिला पुरुषांच्या पारंपरिक वेशात प्रारंभ झाली। पूजन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार बबनराव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। शोभायात्रा जय हिंद चौक, सिटी कोतवाली, टिळक रोड, जुने कापड बाजार, जैन मंदिर, गांधी चौक मार्गे मार्गक्रमण करीत या शोभायात्रेचे सिटी कोतवाली चौकात माजी महापौर मदन भरगड यांच्या स्वागत व महाआरतीने मोठ्या भक्तिभावात समापन करण्यात आले। दरम्यान या शोभायात्रेचे महानगरातील विविध संस्था, व्यक्ती व संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले। तर अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी गांधी मार्गावर या शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत करीत रामभक्तांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा देऊन स्वागत केले। MCN न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनेद, अकोला।